हरित धाराशिव अभियान मध्ये टप्पा 2 चे कार्यक्रम मोहीम आपण घेणार आहोत. आणि सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षी पण आपण हरित धाराशिव उपक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवला होतो 19 जुलैला. आणि 19 जुलैला सर्व धाराशिवकरांनी येऊन त्यांनी एक नवीन विक्रम त्यांनी निर्माण केले. एकाच दिवशी 15 लाखहून जास्त वृक्ष लागवड करून एक आपल्या धाराशिवच्या इतिहासामध्ये पण आणि इव्हन त्याच्यामध्ये पण एक चांगला रेकॉर्ड सेट केले. बट आपल्याला त्याच्याऐवजी एक आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे वृक्षाची जी संख्या आहे, ग्रीनरी आहे, हे वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे आपण जे प्रयत्न याच्यापूर्वी पण वर्षानुवर्ष आपण करत आलेलो आहोत आणि तसं परंपरा आपण कंटिन्यू करणार पण आहोत. आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी वृक्ष लागवड आपण 15 लाखहून जास्त वृक्ष लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये जिवंत जे आहे 13 लाख पेक्षा जास्त वृक्ष सर्व्हायवल रेट आहे त्यांची. म्हणजे तसं बघितलं तो 86% पेक्षा 87% सर्व्हायवल रेट आहे. साधारणतः आपण असं सर्व्हायवल रेट बघितला तो एक 60%, 50 ते 60% एवढा असतात. बट आपण गेल्या वर्षी सूक्ष्म नियोजन, मॉनिटरिंग, नंतर त्याचे ट्रॅकिंग, बाकी पाण्याची व्यवस्था वगैरे आहे, या सर्व गोष्टीची आपण बारकाईने नियोजन करून वृक्ष जगवण्याची आपण दक्षता घेतलेली आहे. शेवटी लहान बाळापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वही विचारतात की तुम्ही वृक्ष लागवड करता बट तुम्ही किती जगता, ही एक प्रश्न आहे, सहजपणे आहे. सो ते आम्हाला जाणीव आहे, त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच्यामध्ये यश पण बऱ्यापैकी आलेले आहे. आणि तसेच यावर्षी पण अजून आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची पण संकल्पना आहे की हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र 200 कोटी वृक्ष लागवड 2047 पर्यंत करायची आहे. सो ही 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम 2047 पर्यंत पूर्ण महाराष्ट्राला करायची आहे. आणि त्या दिशेने त्याला लागून अनुसरून प्रत्येक जिल्ह्याची पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आणि धाराशिव जिल्ह्याची याच्यामध्ये भलेही रिलेटिव्हली छोटे जिल्हे असले तरी या 300 कोटी वृक्ष लागवड मोहीममध्ये आपला सिग्माचे एक शेअर असणार आहे, असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि त्या दिशेने आता आपण येत्या ऑगस्ट 14 तारीखला आणि 15 तारीखला पुन्हा अशा प्रकारचे आपण मोहीम आपण घेतो. 12 तासात 10 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्याची मानस सर्व धाराशिवकरांनी केलेली आहे. and it will be the largest Miyawaki plantation in 12 hours multiple news. असं एक गिनीस टायटल साठी पण आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तयारी मागच्या 3 महिन्यापासून सुरू झालेली आहे. तसं बघितलं तो तयारी मागच्या वर्षापासूनच सुरू झालेली आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे की वृक्ष लागवड यंदाच्या वर्षामध्ये करायची असेल आपल्याला, मग त्याच्या रोप लावणे, रोप जगवणे, संगोपन करणे ही गेल्या वर्षीपासूनच आपल्याला सुरू करायची असते. सो गेल्या वर्षीच आपलं सर्व सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन विभाग व कृषी विभाग यांच्या नर्सरीमध्ये आपण रोप तयार करण्याची कारवाई गेल्या वर्षीपासून आपण सुरू केलेली आहे. आणि सगळं केल्यानंतर आता आपण या वर्षी ऑगस्ट 14ला याचा शुभारंभ होणार आहे. याच्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये 33 हेक्टर पेक्षा जास्त, म्हणजे ऑलमोस्ट 80 एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड होणार आहे गणवन पद्धतीने. आणि गणवन पद्धतीची फायदा काय आहे, थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगायचे असेल त्याला मियावाकी प्लांटेशन पॅटर्न म्हणून म्हणतो. ही म्हणजे कसं आहे, मियावाकी प्लांटेशन मध्ये 1 हेक्टर मध्ये 30,000 सॅपलिंग्स रोप आपण लावतो. त्याच्यामध्ये कॅनोपी प्रकारचे असतात. कॅनोपी म्हणजे एकदम उंची त्याची जास्त असतात. 25% कॅनोपी प्रजातीची झाडे असतात. वृक्ष प्रजाती 45%, उपवृक्ष प्रजाती 30%, आणि झुडूप म्हणजे त्याच्यामध्ये औषध, तुळस, असं छोटे मोठे प्रजातीचे जे काही झाडे असतात. सो हे सर्व मिळून आपण 1 हेक्टर मध्ये 30,000 आपण रोप लावतो एकदम गणवन पद्धतीने. आणि एकदा असं केल्यानंतर याच्या 10 पटीने जास्त वेगाने याचे जे ग्रोथ आहे वाढते, आणि 30 पटीने जास्त याच्या म्हणजे डेन्सिटी आहे ते वाढते.
आणि नंतर डायव्हर्सिटी पण म्हणजे जैवविविधता पण याच्यामध्ये या मियावाकी पद्धतीमध्ये वाढण्याची शक्यता आहे. ही ट्रायड अँड टेस्टेड मेथड आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून मियावाकी पॅटर्न आपला देशात, राज्यात आणि इव्हन जगभरात असा एक पॅटर्न आपण राबवत आहोत. आणि कसं आहे, अल्टिमेटली जास्त वृक्ष लागवड करायची असेल आणि जास्त घनवन तयार करायचे असेल, आपल्याकडे जगा पण लिमिटेड आहे. सो ही एक पद्धत ट्रायड अँड टेस्टेड आहे. आणि असं नाही केल्यानंतर 3 वर्षानंतर ते आपोआप ते स्वतः ते जगतात, म्हणजे काही वेगळा संगोपनाची गरज भासणार नाही. सो आणि या याच्यासाठी मोहीमसाठी आपण गेल्या वर्षी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होती, यावर्षी गिनीस रेकॉर्ड आहे. गिनीस टीमची स्टँडर्ड अजून जास्त आहे, त्यांचे डॉक्युमेंटेशन जास्त आहे, त्यांचे एसओपी प्रोसिजर जास्त आहे. यासाठी गिनीस टीमनी स्पेशलिस्ट विटनेस म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक साईटला आपण 3 स्पेशलिस्ट विटनेस म्हणजे बोटॅनिस्ट आपण ज्याला म्हणतो, आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट वेगवेगळ्या जे विद्यापीठ आहे, महाविद्यालय आहे, त्याच्यामध्ये जे बोटॅनी प्रोफेसर्स आहेत त्यांची आपण मदत घेतो स्पेशलिस्ट विटनेस म्हणून. सो एकूण 24 स्पेशलिस्ट विटनेस विशेष तज्ञ बोटॅनिस्ट उपस्थित राहणार आहे या मोहीममध्ये. तसेच स्टीवॉर्ड्स म्हणजे साईट सुपरवायझर्स आहे, 60 पेक्षा जास्त स्टीवॉर्ड्स सुपरवायझर्स असणार आहे. इंडिपेंडेंट विटनेस, स्पेशल विटनेस बरोबरच इंडिपेंडेंट विटनेस ते 24 असणार आहे. सो आपण वेगवेगळा म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज या असा संस्थेमध्ये जे प्रोफेसर्स आहे सो त्यांना इंडिपेंडेंट विटनेस म्हणून आपण घेणार आहोत. 3 शिफ्ट मध्ये ही काम होणार आहे, वृक्ष लागवड होणार आहे. 12 तासामध्ये 12 तास आपण 4 तासाची 3 शिफ्ट आपण असं डिवाइड करून त्या दिवशी आपण उपक्रम राबवणार आहोत. आणि याच्यामध्ये व्हिडिओ एव्हिडन्स, फोटो एव्हिडन्स, लॉग बुक, ऑडिटरचे रिपोर्ट, विटनेसचे रिपोर्ट या सर्व गोष्टी आपण ते रेकॉर्ड्स आपण गिनीज टीमला आपण देणार आहोत. आणि त्यांच्या टीम कडून तपासणी व्हेरिफिकेशन नंतर ते जाहीर करणार आहे. सो आम्हाला आशा आहे की आपण जे आता जे मायक्रो प्लॅनिंग केलेली आहे, डिटेल प्लॅनिंग केलेली आहे ते ऍक्सेप्ट होणार आहे आणि एक धाराशिवला एक असा एक वेगळा एक ओळख मिळणार आहे असं मला आशा आहे. विशेषतः अजून 3000 पेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स स्वयंसहायक मित्रमंडळ आमच्या याच्यामध्ये सहभाग होणार आहे. म्हणजे प्रत्येक साईटला आपण वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचं स्कॅनिंग आहे, क्यूआर कोड स्कॅनिंग आहे, मोजणीसाठी, काउंटिंगसाठी ते सुपरवायझर्स मार्फत होणार आहे. सो 3000हून अधिक व्हॉलेंटियर्स या मोहिमेमध्ये सहभाग घेणार आहे. या व्यतिरिक्त एनजीओ मोठ्या प्रमाणाने एनजीओची पण सहभाग या मोहिमेमध्ये आपण बघतोय. ज्ञान प्रबोधिनी आहे, वॉटर आहे, SSP आहे, असं वेगवेगळे छोटे मोठे एनजीओ ची पण आपण मदत आणि सहभाग याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. आणि आपल्याला वेगवेगळ्या कंपनी, बँका त्यांच्याकडून 50 CSR स्पॉन्सरशिप मिळाली आहे. क्यूआर कोड साठी कोणी स्पॉन्सर केले, कोणी टी शर्ट कॅप साठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. असं एक लोक चळवळ आणि लोकसहभाग मोठ्या प्रमाणाने यंदा हरितधाराशिव 2.0 मध्ये पाहायला मिळतात. सो आणि या कार्यक्रमाचे जे समारोप कार्यक्रम आहे, आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय सन्मान्य श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीत आपला खासदार साहेब आहे, सर्व आमदार, सन्मान्य आमदार महोदय आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहे, सर्व नागरिक, मीडिया यांच्या उपस्थितीत 15 तारीखला ऑगस्ट 15ला होणार आहे. आणि ऑगस्ट 14ला पहाटे 7 पासून वृक्ष लागवडची कार्यक्रम सुरू होणार आहे. पहाटे 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत 12 तासाची या शिफ्ट मध्ये विंडो मध्ये ट्री प्लांटेशन होणार आहे. आणि अजून आम्हाला आनंदाची बातमी आहे की या वर्षी हरितधाराशिव 2.0 कार्यक्रमासाठी आम्हाला विशेष अतिथी म्हणून जे सुप्रसिद्ध अभिनेता तसेच सह्याद्री देवराई याच्या फाउंडर आणि चेअरमन श्री सयाजी शिंदे यांची पण उपस्थिती आम्हाला लाभणार आहे. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे पण सहभाग आम्हाला मिळणार आहे. सो एक दिवस आधी सयाजी शिंदे जी येणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितले आहे. सो 14 तारीखला त्यांच्या पण उपस्थितीमध्ये आपण
वृक्ष लागवड मोहीम करणार आहोत. या सर्व बारकाईने नियोजन आमच्या प्रशासना वतीने, फॉरेस्ट डिपार्टमेंट वतीने आपण मागच्या 2-3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू आहे. प्रत्येक साईटला आपण नोडल ऑफिसर नेमले आहे, सहाय्यक नोडल ऑफिसर नेमले आहे. त्याच्याकडून पाहणी आणि सर्व पूर्व तयारीची दक्षता घेतलेली आहे. नंतर सर्व रोपांची वाहतुकी झालेली आहे. सर्व रोपाला QR कोड लावण्यात आलेली आहे. जमिनीची मशागती करण्यात आलेली आहे, खत टाकण्यात आलेली आहे, खड्डे ऑलमोस्ट खोदण्याची काम आता सध्या सुरू आहे. या सर्व गोष्टीची तयारी सध्या आपला अंतिम झालेली आहे आणि ऑगस्ट 14 आणि 15 तारीखला आपण सर्व मीडिया बांधवांची माध्यमातून आम्ही सर्व धाराशिवकरांना आवाहन करू इच्छितो, इन्व्हाइट करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या हरित धाराशिव टप्पा 2 मध्ये सहभाग व्हावी. आपण व्हॉलेंटिअर्ससाठी mytrees.in असं एक वेबसाईट विकसित केलेली आहे. mytrees.in या वेबसाईटला जाऊन आपण व्हॉलेंटिअर म्हणून रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता आणि कोणती साईट तुम्हाला पाहिजे आहे, अलॉट करायची आहे, तुम्ही ते साईट निवडू शकता या 8 साईट पैकी आणि आपण त्या साईटला तुम्हाला अलॉट करून तुमच्या सहभाग करून आपण घेणार आहोत. सो पत्रकार बांधवांना काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. याच्यामध्ये आता आपण बघू शकता की याचे जे खर्च आहे म्हणजे रोप निर्मितीपासून रोपवाटिका आहे, नंतर याच्यावर जे मजूर आहे, याच्यामध्ये MRGS आहे, DPC आहे, CSR आहे, वेगवेगळ्या माध्यमातून याच्यामध्ये खर्च करण्यात आलेली आहे. एक्झॅक्ट संख्या आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण चांगला प्रश्न विचारला. सुरुवातीलाच आम्ही सांगितलं आहे 15 लाखहून जास्त वृक्ष लागवड केल्यानंतर आता 13 लाखहून जास्त वृक्ष लागवड आता जिवंत आहे, 86%. तसं बघितलं तो फॉरेस्ट डिपार्टमेंटची लगभग सगळे जिवंत आहे. नंतर नगरपालिकेने लावलेली आहे त्याच्यामध्ये 80% जगण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीने जे लावलेली आहे 5,58,000 त्यापैकी 4 लाखहून अधिक आता सध्या जिवंत आहे. आणि पाटबंधारे विभाग सीना कोळेगाव मध्ये आपण जे 60,000 वृक्ष लागवड त्याच्यामध्ये 36,000 म्हणजे 60% पर्यंत त्याचे सर्व्हायवल रेट आहे. याच्यामध्ये एक मिनिट ते साईट आपण टोटल 8 ठिकाणी मध्ये 8 स्थळावर आपण लागवड करणार आहोत. टोटल 33 हेक्टर म्हणजे ऑलमोस्ट 80 एकर पेक्षा जास्त आहे. साईटची डिटेल्स घ्या. याच्यामध्ये आपण इथे उमरगामध्ये कृषी विभागाची जमीन आहे, साखर कारखाना मुरुम इथे आपण लावणार आहोत. धाराशिव लेणी भागामध्ये आपण लावणार आहोत. वाशीमध्ये सीड फार्म वाशी इथे आपण लावणार आहोत. नेक्स्ट शिंगोली आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी शिंगोली साईट आहे, शिंगोलीला पण आपण यावर्षी पण करणार आहोत. तुळजापूरमध्ये तुळजापूर खुर्द इथे वन विभागाच्या जमिनीवर करणार आहोत. वाशीमध्ये पण वाशी गणवन वन विभाग जमिनीवर आपण करणार आहोत. मात्र वस्तुस्थिती अशी की ग्रामपंचायत वन विभाग जर सोडला इतर विभागाने त्याची जबाबदारी पूर्णतः पार पाडण्याची त्याच्यावर काही आता यावर्षी जबाबदारी लागणार, त्याच्यावर काही जबाबदारी निश्चित करत नाही. आता हो, गेल्या वर्षी आपण कसं आहे लोकसहभागातून सर्व ग्रामपंचायतींना आणि नगरपालिकेला पण आपण सामील करून घेत होतो या कार्यक्रमामध्ये. 285 ठिकाणी वेगवेगळ्या स्थळावर वृक्ष लागवड करण्यात आला होता. 235 ग्रामपंचायती होते, 10 नगरपालिका होते, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नंतर इरिगेशन सर्व डिपार्टमेंट होते. याच्यामध्ये कसं आहे की थोडस ग्रामपंचायती मध्ये 1 गुंठा 2 गुंठा त्यांच्याकडे उपलब्ध जगावर तरी केलेली आहे. काही आपला मीडियाकडून पण आम्हाला माहिती कळली होती की थोडसा इथे पाण्याची व्यवस्था किंवा फेन्सिंगची व्यवस्था करण्यात आला नव्हता. तसं आपण त्या संबंधित सूचना दिली आहे. तरीही जसं मी सांगितलं की ग्रामपंचायती थोडं सर्व्हर रेट कमी आहे, आम्ही असं मान्य करतो. तिकडे थोडंसं चॅलेंजेस आणि जास्त असल्यामुळे आणि थोडस विशेष वेगळं मनुष्यबळ त्यांच्याकडे नसल्यामुळे कदाचित त्याचे सर्व्हर रेट कमी आहे. 70% त्यांचे सर्व्हर रेट होते, ऍव्हरेज पेक्षा थोडंसं कमी आहे. पण यावर्षी आपण काय केलंय, गेल्या वर्षी आपण सॅच्युरेशन केलेली आहे. यावर्षी प्राधान्याने आपण फॉरेस्ट साईट आहे, जिथे फॉरेस्ट साईट असल्यामुळे फॉरेस्ट ऍक्ट लागू होते. तिथे आता एन्क्रोचमेंट ट्रेसपासिंग वगैरे त्याच्या टाळता येते, त्याच्यावर दंडात्मक कार्य पण करता येते. तर कदाचित ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये असं काही कडक कारवाई
अजून होणे अपेक्षित आहे. आता आम्हाला पण वाटते आपण तसं सूचना त्यांना दिलेली आहे. याच्यामध्ये आपण आव्हान तर सर्वांना केलेली आहेत. पवनचक्की कंपनी आहे, सौर ऊर्जा कंपनी आहे, नंतर इतर बँकर्स आहेत, त्यांना आपण आव्हान केलेले आहे. त्याच्यामध्ये काही कंपनीजनी त्यांच्या क्षमतेनुसार आणि याच्यानुसार त्यांनी केलेली आहे. म्हणजे आता आज पण सकाळी मी तीर्थबुद्रुक म्हणून गावामध्ये आम्ही वृक्ष लागवड करूनच आलो. तिथे एक कंपनीने 6.5 फळाचे झाडं त्यांनी मोफत ग्रामपंचायतीला दान दिले. तर ते आपण वृक्ष लागवड करून आलो. अजून एक कंपनी आहे, त्यांनी म्हणजे कार्यक्रमासाठी या व्हॉलंटियर्स यांच्यासाठी छोट्या मोठ्या किरकोळ खर्चासाठी त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे. बट अजून आपण त्यांना आवाहन करणार आहोत की मोठ्या संख्येने त्यांनी पण वृक्ष लागवड मोहीममध्ये सहभाग व्हावी आणि त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करावे. नाही, साखर कारखान्याची आपण त्यांना आउटरीच आपण गेल्या वर्षी केलं होतं. यावर्षी गुरुची जी त्यांना इतर खासगी सरकारी संस्था असतात, बाकीच्या साखर कारखान्यामध्ये आव्हान साखर कारखाने ते स्वतःहून प्लॅनिंग करत नाही. त्यांनी आपल्याला जागा दिलेली आहे, तिथे आपण लागवड करू. साखर कारखान्यांना आव्हान केलं होतं, यांना प्राधान्य नाही. आपण जसं लेडी खासगी जागा पुन्हा तुम्ही एखादा उपक्रम राबवायचं येणार जसा तो विभागाचा आहे, आपल्याला अभयारण्य करायचं, काही डेव्हलप करणार त्यांनी त्यांना काय करणार, पब्लिक प्लेस म्हणून थोडं लोकांना जाऊ देणार, पर्यटन नाही. बरोबर आहे की सोशल फॉरेस्टचे काम असते, अदर दॅन फॉरेस्ट आपण काम करतो. नाही सोशल फॉरेस्ट 3 वर्ष मेंटेनन्स आपण त्याचा करणार तसं नाही. वापर करायचा घेणार का, तर तुला काय करणार, त्याला कंपाऊंड लावून घेणार. आपण ते करू ना, आपण त्यांना आवाहन करतो ही वृक्ष लागवड जनवन केल्यानंतर ते पब्लिकला पण ओपन करावी असं आपण त्यांना सांगतो. नक्की नाही हो. आणि याच्यामध्ये कसं आहे, त्या संस्थेने पण थोडासा कोऑपरेट करणे अपेक्षित आहे. याच्यामध्ये या लागवडीमध्ये जागा उपलब्ध करून देणे, आता बऱ्याच लोकांकडे जागा असतात, पण ते जागा उपलब्ध करून देत नाही. ते आपण त्यांना सिडी भागामध्ये नगरपालिका आपला मुद्दा लक्षात आला. आपण खूप प्रयत्न केला. आपले शीतल वाघमारे नाही माहिती, आपण खूप प्रयत्न केले धाराशिव शहरामध्ये, पण जागा भेटली नाही आम्हाला. त्यांच्या सहकार्य ते त्यांची चर्चा पण केली होती, ते साक्षीदार त्या गोष्टीला. लोकांसाठी वापरता येईल. आपण कोणतेही साहेब जाणून निवडलेलं नाही. कोणताही पक्ष आहे, जी जागा अवेलेबल झाली इझिली त्या ठिकाणी बोर्ड लावा. हा कोणता रेकॉर्ड झाला, कोणत्या वर्षी काय झाला, बोर्ड पक्का लावा. सार्वजनिक लोकांना वापरता येईल आणि पब्लिश करा, नेटवर पब्लिश करा. सगळे पब्लिक साठी ओपन राहणार आहे. यावर्षी ठिकाण नाही. एक मिनिट पहिले नाही, आता आपला काय करू, एक मिनिट या वर्षी लावली, काही ठिकाणी अगोदर झाडं सामाजिक लावली. आता नाही. आता दर्शनास माझं तो आलं नाही. मी तो नेहमी भेट देत असतो. दर आठवड्याला माझं एक भेट असते आणि अधिकारी पण असतात. असं काही असेल तो आम्हाला सांगावी, आपण मी खात्री करून ते पण योग्य कारवाई करूया. आता कार्यक्रम ठिकाणी आपला इथे मौजे शिंगोली आपला हरिदार तिथेच होणार आहे. तिकडे अजून 7 एकरवर म्हणजे ऑलमोस्ट 20 एकरवर तिथे पण वृक्ष लागवड होणार आहे.
मी सांगितलं ना प्रमुखपणे आपला सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी महोदय आणि विशेष अतिथी म्हणून साईजी शिंदे आणि लेखक जगताप. दुसरे आता आपण वृक्ष लागवडीचं सांगितलं वर्षभरात किंवा 2 वर्षभरात ती तोड झाली की ते रेकॉर्ड कोणाकडे आहे आणि वन विभागाचे अधिकारी बरोबरच तिथं काम करतो नाही अच्छा याच्यामध्ये पण आता दुसरा अनुभव असा आहे ज्यावेळेस अधिकाऱ्यांना फोन केला त्यावेळेस अधिकारी फोन उचलत नाही उचललं तर सांगते तुमचं कुठल्याही वृत्तपत्र म्हणजे इथपर्यंत अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे काय करणार याच्यामध्ये आता वृक्ष तोडणे ही पण गंभीर स्वरूपाची ऍक्च्युली अनधिकृत वृक्ष तोडणे ही गुन्हाच आहे आणि आपल्याला माहिती आहे सो ग्रामीण भागासाठी जे ट्री ऑफिसर आहे आपला फॉरेस्ट ऑफिसर RFO आहे आणि शहरी भागासाठी ट्री ऑफिसर आहे COs आहे. सो त्यांच्या परवानगी घेऊनच वृक्ष तोड केली पाहिजे. ते आता सध्या नाहीये बट फॉरेस्ट डिपार्टमेंटने ग्रामीण भागासाठी आपण तुम्ही द्या वृक्ष तोड त्याचे डिटेल्स तर म्हणजे आता सध्या माझ्याकडे नाहीये पण डिटेल्स माझ्याकडे रिपोर्टिंग कधी तुम्हाला ऑफिसमध्ये उपलब्ध केलं ऑफिसमध्ये गेल्यानंतर नसतो कोणी हा अतिशय गंभीर बाब आहे. ऑफिसला नसतो तुम्ही पण नसता ऑलरेडी बाकीचे पण नसतात तुमच्याकडे काय तुमचे चार्ज वाटते ना तसा विषय नाहीये तुम्हाला कधी तुम्ही तुमचं चार्जर लापत असेल तर पत्रकार येणार पण कधी मला फोन केला तर मी उपलब्ध आहे. ठीक आहे आता आपण वृक्ष तोडचे माहिती द्यावी कलेक्टर साहेबांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली ते जे अधिकारी आहे ते तुम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करताय हरित लागवडीसाठी आज धाराशिव जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या या उपक्रम मोहिमेची दखल घेतलेली आहे. आज संदेश दिलेला आहे तुम्हाला शुभेच्छा संदेश उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि चीफ सेक्रेटरीने सुद्धा दखल घेतली आहे पण इथले अधिकारी मात्र त्याला गांभीर्याने घेत नाही दुर्दैवाची बाब आहे. नाही आता त्यांनी पण तेवढं योगदान दिलं पाहिजे हजर राहिलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे माहिती दिली पाहिजे. नाही आता सर्व अधिकारी ते माहिती द्यावी असं दक्षता आपण सगळ्यांनी घेऊया फक्त आणि धाराशिवचं वाटवरती किती दिवस आहे आणि लाकूड बोर्ड लावा ठीक आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 7,000 हेक्टर क्षेत्र आहे 7,000 हेक्टर हा 0.1% आसपास 5 वर्षामध्ये ते आता ऑफिस मध्ये देतो नाही निधीचा विषय मी ठीक आहे ते आपण द्यावी त्याच्या वनक्षेत्र का वाढत किंवा सगळ्या क्षेत्रांना काम करत 0.1 हा आकडा म्हणजे अनेक वर्ष आहेत त्याच्याबरोबर चालू नाही झाडं लावल्यानंतर किती वर्षानंतर वनक्षेत्रात वनक्षेत्र का वाढत म्हणजे आम्हाला प्रश्न किती वर्षाला विचारायचे तर बेसवार वृक्ष थोडा आहे कारण करत नाही काय म्हणा जरी नाही आम्हाला माहिती मिळालं वनक्षेत्रावर वाढायला हवं 15 लाख जर फ्रीज धरली वाढलं पाहिजे. तर आपण वन जमिनीवर लागवड करतो वन जमीन आपली 7,000 हेक्टर आहे सगळ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे वन जमीन क्षेत्र कधीच वाढणार नाही आपला कवर वाढू शकतो पण क्षेत्र वाढत नसतं पूर्ण 0.8% क्षेत्र आहे आपल्याकडे एक नाही 0.8% क्षेत्र आहे. जर जमीन वाढली तर क्षेत्र वाढलं आपल्याकडे जमिनी मर्यादित असल्यामुळे आपण काय केलेली आहे आता आपण जे डिग्रेडेड लँड आहे त्याच्यावर आपण लागवड करतो जो ग्लिनेज एरिया पूर्वी लावलेला आहे तो काढून आपण लागवड करतो त्यामुळे क्षेत्र वाढू शकणार नाही जर आपण जर वनाच्या बाहेर लागवड करू तर थोड्या प्रमाणात वाढू शकते पण लिमिटेशन आपण 1 हेक्टर अर्धा हेक्टर लागवड करतो
नाही ती चालूच असणार, संपणार नाही. जोपर्यंत आपलं शासनाने ठरवून दिले 10 वर्ष 20 वर्ष ते चालणार ते. बरं आतापर्यंत बिजनेस किती काढलेले ते आता कसं म्हणजे काय ना खाण्याच्या संख्या किती आहे सॉमिल धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 आहे. वन क्षेत्रात किती अंतरावर असतात ते 10 किलोमीटरच्या राखीव वनक्षेत्रात पुढे. नवीन परमिशन तर मिळत नाही 10 किलोमीटर. ठीक आहे. हा दरवर्षी काढायची मला वाटतं आमची माहिती आहे दरवर्षी खाजगी लोक पैसे घेतात दरवर्षी असतं. याच्यामध्ये आता आपण एक याची पण दखल आपण सिरियसली घेतली आहे. माझ्याकडे पण जे काही तक्रार येत असतात इलिगल ट्री फेलिंगचे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट ते कडून त्याच्याकडून कारवाई करून घेतो. पण आता ग्लिरिसिडिया असले तरी हे झाड असले तरी ते तोडणे विदाउट परमिशन ते इलिगलच आहे. तर त्याच्यावर पण आपण आतापासून म्हणजे याच्यापूर्वी पण फॉरेस्टनी कारवाई केली, बट अजून आपण कडक कारवाई आणि एक कडक नजर याच्यावर आपण ठेवणार आहोत. ग्लिरिसिडियाचं एक सांगतो. परवा आपल्याकडे कोल्हापूर युनिव्हर्सिटी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आले होते. डॉक्टर एस आर यादव आणि त्यांच्यासोबत एचओडी निखिल गायकवाड यांना आम्ही मुद्दाम आपला फ्लोरा काय दाखवण्यासाठी फोन केला. तर त्या ठिकाणी त्यांनी सगळं दीडशी दाखवलं त्यांना. मुख्यतः आपलं खरं वन ते आहे. हे जे आपण करतो हे वनीकरण आहे. आपण फॉरेस्ट नाही तयार करू शकतो, वनीकरण करू शकतो. आणि जे ओरिजिनल आहे ते फॉरेस्ट आहे. याला फॉरेस्ट व्हायला बराच अवधी लागणार. आपण जे करतो ते वनीकरण. आणि ते जे जंगल आहे, जंगल ज्याला म्हणता येईल ते एडशी जंगल आहे. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की तुमच्या महाराष्ट्रात एडशी जंगल आहे हे युनिक आहे. त्या ठिकाणी जो ग्लिरिसिडिया आहे तुम्ही विषय घेतला तो आता टप्प्याटप्प्याने जेव्हा तुम्ही काढा ऍज पर त्यांचे रूल तयार केले तर त्या ठिकाणी त्याच ठिकाणी सालई म्हणून एक वृक्ष आहे, एक कहांडळ म्हणून वृक्ष आहे लोकल, ज्याला आपण काही शहरी लोक भुते असं म्हणतात. भुत्या म्हणण्याचं असं कारण आहे की तो चंद्रप्रकाशात रात्री त्याचं पोट पांढरं दिसते आणि हा त्यांच्याकडे फार कमी आहे. सह्याद्रीच्या घाटात आहे, पण तिथला वृक्ष आणि इथला वृक्ष याच्या वाढीमध्ये फरक आहे. इथं तो जोमाने वाढतो, इथलं सालही जोमाने वाढते. तर त्यांनी काही त्याचे नमुने घेऊन गेले त्यांचे. आणि आता इथून पुढे आम्ही त्यांना सजेस्ट करणार आहोत की तुम्ही जेव्हा ग्लिरिसिडिया काढाल तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेला त्याचं सीड उपलब्ध असलेलं तो त्याला रिप्लेस करत जाईल, म्हणजे जंगल अशा रीतीनं वाढेल. तर त्यांनाही आम्ही एक डॉक्युमेंट करायला सांगितलं की इथे आज काय जंगल होतं. साहेबांशी चर्चा झाली डिटेल. ते आम्ही एक त्यांचे बोटॅनिस्ट या ठिकाणी बोटॅनिस्ट आपण घेतलेले ते त्यांचे बोटॅनिस्ट देणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहे. तर भविष्यातला तो एक चांगला एक प्रकल्प राहील की आपण त्याचं डॉक्युमेंटेशन. सर गेल्या वर्षी मध्ये हा विषय झाला मग वन विभाग आहे, सामाजिक वनीकरण आहे, यांना ही सगळं माहिती असणार ना किती आहे, किती वर्षात निघाला पाहिजे. सगळं 10 वर्ष संपलाच नाहीये का. त्यांना ग्लिरिसिडियाचे सेपरेट आकडेवारी द्यावं दोन्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटने केली. ठीक. आणि लिस्ट स्वरूपात द्यावं. गेल्या वर्षी असं यावर्षी आता आणि आंबा याच्यामध्ये लागवड करतात, परंतु आपण शेतकऱ्यांना तर शेतकरी प्रॉफिट घडवतात ना. हे लागवड करत असताना आता विचार नाही झाला की काही आंब्याचे नाही. याच्या आमच्या गेल्या वर्षी असं नियोजन झालं होतं. यावर्षी पण आमच्या मनात होतं की आपण यावर्षी शेतकऱ्यांना पण या मोहिमेमध्ये आपण घेऊया आणि शेतकऱ्यांची नोंदणी करणे, कोणते शेतकरी इच्छुक आहे बांधावर लावण्यासाठी. आपण एक चर्चा पण केलं होतं एनजीओशी आमचे संवाद पण साधला होता. कोण स्पॉन्सर करणार आहे, काही झाड आपण दापोलीवरून पण आणणे, हे सगळं आमचं झालं होतं. चांगलं सजेशन आहे. आता फॉरेस्टची मोहीम संपल्यानंतर पण कृषी विभागांसोबत आपण टायअप करून त्यांच्यासाठी पण आपण
ये प्रोग्राम आपण राबवतो. पहिले आपण पहिले फॉरेस्ट जमतोय नंतर त्यासाठी वेगवेगळं आपण अभयारण्य मल्लिकार्जुनला पण येतोय. झाडं लावायची बरोबर. गेल्या वर्षीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या येडशीच्या अभयारण्यामध्ये दुर्मिळ झाड आहेत. त्या दुर्मिळ झाडासंदर्भात विचारलं होतं ते 8 दिवसात उपलब्ध करून देतो. त्या अजून त्याची माहिती दिली नाही ना जी दुर्मिळ वनस्पती आहेत ना जुन्या, तर तो त्याची परस्पर झाली त्याचं अजून ते माहिती दिली नाही अधिकाऱ्यांनी. ते अधिकारी आता प्रेस लोक उपस्थित आहेत, विचारायचं म्हणजे काय नेमकं माहिती असेल काय कळायला पाहिजे. नाही याच्यामध्ये मला वाटतं स्वतः तुम्ही सांगितलं त्यांना की ते द्या उपलब्ध करून, तुमच्या आदेशात त्यांनी अवमान केलाय. तुमचं बरोबर आहे. मी होतो उपस्थित, साहेब होते, प्रमोशन बदलून गेले, परंतु आपण तुम्ही जो बोलला ना तोच विषय आपण घेतोय की त्या ठिकाणी जेवढी वनस्पती आहे म्हणजे त्या झाडे आलं मोठं गवतही आलं याचं डॉक्युमेंटेशन करतोय, त्यांना डॉक्युमेंट्स आपण सोबत घेतोय आणि टीम फॉर्म करून साहेबाच्या ऑर्डरनं ते करतोय. आम्ही तात्पुरतं त्या ठिकाणी एक सर्वे केला तर त्या ठिकाणी आम्हाला काही दुर्मिळ झाडं आढळले. मी तोंडी सांगतो त्याची यादी माझजवळ आहे, परंतु तो सर्वे आम्ही एक रॅन्डम सर्वे केलेला आहे आणि तो फॉरेस्ट विभागाने केलेला नाही. काही आम्ही लोक पाठवून ते मागवलेले आहे. तर त्या ठिकाणी कहांडळ आहे, किनई आहे, भुट्या आहे, सालई आहे आणि ही सगळी झाडं हे जे विद्यापीठातले शास्त्रज्ञ आले होते ते म्हणाले आमच्याकडे सुद्धा नाही. तर इथून मग त्यांना सालईची आम्ही रोपं दिली. त्यानंतर आपला काळा बिबा आहे त्याची रोपं ते घेऊन गेले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला बोलवलं की आमचा फ्लोरा कसा दुरुस्त करायचा आणि आणखी काय घेतलं पाहिजे. तर साहेबांना ते बोलले की तुमचं आमच्यापेक्षा चांगलं आहे, तुम्ही हे शास्त्रीय करताय हे असं चालू ठेवा आणि आमच्याकडे हे नाहीये आम्ही घेऊन जातो. म्हणजे आपली जी धारणा काय असते पश्चिम महाराष्ट्र आपल्यापेक्षा पुढं आहे, तर ते म्हणाले तुमच्याकडे ही एडशीची जी वनसंपदा आहे ही युनिक आहे. आणि त्या ठिकाणी काही ट्रॅप कॅमेरा लावला होता मागच्या वेळेस जेव्हा वाघ आला अशी एक चर्चा होती, सगळीकडे आलाही होता. तिकडे गेला तर त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघही आलेला आहे एकदा धावताना. त्यानंतर इतर जे काही प्राणी आहेत त्यात पोकळ आहे, उद मांजर आहे, त्यानंतर हरण आहेत, बारशिंगे विशेष म्हणजे आणि शक्यतो बारशिंगेच्या जंगलात असतात त्या जंगलात वाघ येऊन जातात. आता वाघ हा फिरणारा आहे, त्याने काही वस्ती केलेली नाहीये. आता मागच्या पंधरवड्यात तुम्ही जर बीडची पेपर वाचले असेल तर आष्टीमध्ये त्यांनी एक किल केलेला आहे, मॅन किलिंग. परंतु तो झोपलेला असताना तो चुकून त्या ठिकाणी गेला, त्यांनी त्याला खाल्लं नाही फक्त किल केलं. एक फटका दिला त्याच्या हाताचा, तो मरून गेला. पण त्यांनी त्याला खाल्लं नाही, म्हणजे मॅन इटर नाही येतो. तर तो 5 जिल्ह्यात फिरतो. अशा खाता येत नाही माहिती आहे का, टेक्निकल आम्ही नाही सांगू शकणार. एडशीचं सांगितलं विषय तर काय माहिती आहे का, अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याची प्रचंड मोठी बदनामी झाली. 15 अधिकारी निलंबित केले कृषी मंत्र्यांनी. 22 कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे हायस्ट भ्रष्टाचार जिल्ह्यात. त्याच्यावर गुन्हे का दाखल आपण करत नाही. सगळ्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न विचारलाय. अनेक निवेदन तुमच्याकडे दिलेली आहेत की तुम्ही गुन्हे दाखल करा. का गुन्हे दाखल करत नाही आणि किती वेळात गुन्हे दाखल करण्याच्या आधी ज्यांच्यावरती आरोप आहे इतर 15 अधिकारी निलंबित आहेत, मात्र ज्यांच्या सहाय्याने बिलं निघाली म्हणजे त्याचे चार्ज होतात त्या असं तर यांच्यावर मात्र प्रशासनानं कारवाई केलेली नाही, फक्त त्यांची चौकशी लावली. ही जे काही झालेली आहे खूप दुर्दैवी गोष्टी आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी पण. आणि याच्यामध्ये आता 14 अधिकारी निलंबन झाली आहे. सो याच्या आपल्याकडे याच्या जे माहिती आली की लगेच आपण कृषी विभागाला आपण कळले आहे आणि इमिडिएटली शासनाकडून पण ते दखल घेऊन जॉईंट डायरेक्टर आणि उच्चस्तरीय समितीकडून तातडीने चौकशी होऊन पण अहवाल त्यांनी सबमिट केली आणि त्याच्यानंतर पण कारवाई झालेली आहे. आणि जे काही निविष्ठमध्ये असं केलेली आहे ते व्हायला नको होता. आता आपला धाराशिव जिल्हा शेती प्राधान्य जिल्हा आहे, अग्रेरियन जिल्हा आहे आणि आपण शेतकरी आणि शेती आपण केंद्र म्हणून आपण सगळे मिळून अधिकारी तसं मीडिया आणि लोक सगळं काम करतात.
आणि ही इथे झालेली दुर्दैवी आहे. आणि याचे पण आता जे निवेदन आम्हाला प्राप्त झालेली आहे, आपण कृषी विभागाला, आयुक्त महोदयांना आणि जॉईंट डायरेक्टरला आपण निवेदन दिले आहे आणि स्वतः मी बोलले पण आहे. त्याच्या संदर्भात पुढचे जे कारवाई आहे निलंबनानंतर त्यांनी करावी, त्यांच्या सर्ववर करणे अपेक्षित आहे. शेवटी एक सगळ्या क्लास 1 ऑफिसर्स आहे, याच्यासाठी पुढचे जे फौजदारीपैकी जे काही आहे ते नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून त्याचं ही आली पाहिजे. सो ही तांत्रिक गोष्टी आहे, ते वरून त्यांनी ऑलरेडी दखल घेतलेली आहे. लवकर याच्यावर कारवाई होईल असं वाटतं. तर तुम्ही जसं म्हणताय तुम्हाला अटक करण्याची जिल्हाधिकारी डीएम म्हणून तुम्ही शिफारस करणार करा, लेखी शिफारस करा. आणि सचिवांना सर नाही, याच्यामध्ये हो. नाही, याच्यामध्ये आता कुठलीही नियुक्ती असताना शासकीय अधिकाऱ्याला प्रोटेक्टच करणार ना. बरोबर. नाही, याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये आता याचे जिल्हाधिकारी म्हणून शिफारस करण्याऐवजी आपण ऑलरेडी याच्या जे चौकशी आहे, वरून चौकशी होऊन तातडीने झालेली आहे. म्हणजे तातडीने चौकशी होऊन शासन दखल घेऊन निलंबन केले, म्हणजे त्याच्यामध्ये काही तरी अनियमितता आहे या अफरातफर झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. सिद्ध झालं. तर पुढच्या कारवाई ते शासनाकडून करण्यात येईल आणि तसं आपण आमच्याकडे निवेदन आलेली आहे, आम्ही ते शासनाला फॉरवर्ड केलेली आहे. आपण आपल्या स्तरावर कडक कारवाई केली गरजेचं आहे. कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे त्या जिल्ह्याला, कारण एक स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपली ख्याती आहे आणि अपेक्षा आहे. आणि जर अन्य घोटाळे, रस्त्यामधले घोटाळे, पुलामधले घोटाळे वेगळे, कृषीचा घोटाळा जो आहे तो अतिशय गंभीर आहे. संपूर्ण राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याची नाचक्की होत आहे. आणि अशा अधिकार 22 कोटी साहेब, 3,000 रुपयाने सोयाबीन गेलं नाही, 3200 रुपयाने सुद्धा शेतकऱ्याने सोयाबीन घेतलेलं नाही. मयत शेतकऱ्याच्या नावानं जर हे अधिकारी पैसे खात असतील किती अवघड आहे. अशावर जर गुन्हे नाही दाखल झाले, पुढची पिढी त्याला त्या पद्धतीनेच करणार आहे. आपण याच्या संदर्भात सचिव महोदय, आयुक्त महोदयांशी चर्चा करून पुढच्या आपण कारवाई करणार आहोत. तुम्ही शिफारस करणार, आम्ही तुम्हाला कळू. अजून दुसरा प्रश्न असेल तो आपण अदरवाईज आपण आता कोणता विषय आहे की काही माहिती अधिकाराची आता माहिती आहे की ते लागू त्याच्यामध्ये 10 महिन्यात मंदिर संस्थांना जे लागू दंड त्याच्यामध्ये सगळे उद्योगांना फायदा झालाय, मात्र मंदिरांना फायदा झाला 6 लाखांचा. त्याच्यात 28 लाख कर्मचाऱ्यांवरती खर्च झालाय. सगळा जर रँडमली विषय काढला तर मंदिर संस्था या लागू याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आता एक्झॅक्टली माहिती माझ्याकडे नाहीये, बट जेव्हा या संस्थेला लाडूची जे वर्कआउट दिला गेला होता, याच्यामध्ये ऑलमोस्ट नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर आपण केलं होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे की त्यांना प्रत्येक लाडूला 1 रुपये असा प्रॉफिट आहे, असा 1 रुपये एक्झॅक्टली आपल्याला चेक करावं लागेल. पण आता आपण भाविकांकडून, आपण इतरांकडून आपण फीडबॅक घेऊन याच्या संदर्भात पुढे काय दुरुस्ती करायची आपण ते करूया. मागे आपण आवाज केलं किती शाळेमध्ये तयार सगळीच्या गटली झाल्या तालुका सर्व अधिकाऱ्यांची करण्यासाठी. कळममध्ये याला विचार करायची तर कळममध्ये आता 2 नवीन कारवाया झाल्या. एक कळमचे नगरसेवक आहेत, त्यांचं परभणीमध्ये त्यांना अटक झाली आणि कळममध्ये आता 8 दिवसापूर्वी कारवाई झाली, त्याच्यात 5 जण कळम चालू. त्यामुळं या ड्रग्सच्या विषयाकडे आपण सुद्धा याच्या संदर्भात आपण एक बैठक घेतलं होतो काही महिन्यापूर्वी. सर्व कॉलेजचे, महाविद्यालयाचे प्राचार्यांना आपण बोललो होतो आणि अँटी नार्कोटिक्स क्लबचं आपण करण्यासंदर्भात आम्ही SP, शिक्षण अधिकारी, माध्यमिक सर्व स्टेक होल्डर सोबत आपण बैठक घेऊन त्यांना SOP पण आपण टेंटेटिव्हली ड्राफ्ट करून दिलं होतं. आता एक्झॅक्टली किती अँटी नार्कोटिक्स क्लब्स अटक झाले हे माहिती सध्या माझ्याकडे नाही. शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाकडून आपण घेतो. पण परवा पण आपण नशामुक्ती अभियान संदर्भात बैठक घेतलेली आहे. आता 18 ऑगस्टला नशामुक्ती अभियान याचा एक मोठा कार्यक्रम आपण घेणार आहोत. अखिल उद्या आपण एक रॅली ठेवली आहे. हर घर तिरंगा संदर्भात आपण ई-बाईक आणि सायकल रॅली ठेवली आहे. याच्यामध्ये पण आपण नशामुक्ती संदर्भात सर्व धाराशिवकरांना आवाहन करत होतो. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आता इलिगल जिथे गांजा या अफीम असं कल्टिव्हेशन पण आहे, याच्यावर पण फॉरेस्ट, कृषी विभाग, नंतर पोलीस विभागाने पण कारवाई केली आहे. एक्झॅक्ट फिगर्स आम्ही तुम्हाला लवकर शेअर करतो. आणि याच्या संदर्भात आपण कडक भूमिका घेतलेली आहे. आपल्याकडे आता 3 डी अडिक्शन सेंटर्स पण आहे. बट डी अडिक्शनला त्यांनी जावे असं आमचं काही नाहीये. प्रिव्हेंटिव्हली हे सगळं टाळले पाहिजे असं आपण दक्षता घेतोय. सो यासाठी सर्वांनी मिळून काम करणे अपेक्षित आहे.
आणि आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारच्या काही शाळा कॉलेजेस परिसरामध्ये जिथे काही आहे आता इलिगल ड्रग्स यूज या असं कल्टिवेशन आढळून येत असतील तातडीने आम्हाला स्वतः मला तुम्ही डायरेक्टली संपर्क करून माहिती द्यावी एसपीला द्यावी आपला पोलीस स्टेशन जवळ पोलीस स्टेशन माहिती द्यावी आपण कडक कारवाई करणार आहोत सर आणखी मॉनिटरिंग करण्यासाठी अधिकारी इट्स अ वर्क इन प्रोग्रेस अजून ते पूर्ण झाले नाहीये याच्या संदर्भात आपण येतो पुन्हा एक वेगळा घेऊ ड्रगच्या संदर्भात आता आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आणि त्यांच्या गावाची नक्की नाही याच्या संदर्भात माझ्याकडे अधिक माहिती नाहीये आणि मला आता आपल्याकडूनच आम्हाला माहिती मिळाली आहे बट नक्कीच आपण मी दखल घेऊन एसपीशी डिस्कस करून कठोर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे असं आपण फॉलो घेऊ रेग्युलर शेअर मध्ये 3 महिन्यात जाणून शकतात तोपर्यंत तुम्ही मोको करता याच्या संदर्भात आम्ही एसपी एक वेगळं तुमच्याशी प्रेस कॉन्फरन्स घेऊया तर मागच्या पालकमंत्री यांनी ड्रग्सच्या रॅकेट गुळापोटी उडवून आणण्याचे आदेश दिले होते निर्देशित दिले होते मात्र तुळजापूरच्या घटनेचा पण पडलती घटना घडली त्यानंतर आता कळमध्ये तेच प्रकार घडतोय त्याकडे पालकमंत्री आदेशाला कुठं करायची नाही नाही असं नाहीये आता याच्यानंतर पालकमंत्री मोदींनी पण सूचना आदेश दिल्यानंतर आपण प्रशासन वतीने पोलीस प्रशासन वतीने कारवाई केलेलीच आहे पण नेहमी आपल्याला सतर्क राहणे अपेक्षित आहे आणि याच्या संदर्भात आता जे वाढणारे जे प्रकरण आहे आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काम केले पाहिजे असं माझं पण मत आहे आपण याच्यावर एक कठोर कारवाई भूमिका पण घेतलेली आहे जमीन संदर्भात एवढं मी सांगू शकतो की याच्या संदर्भात विभागीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे चौकशी सुरू आहे सो याच्या व्यतिरिक्त मी जास्त काय बोलू शकत नाही धन्यवाद सर तुम्ही एक समिती ते आपण आता नाही ना आपण ते सर्व पत्रकारांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला पण 14 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला निमंत्रण आहे आपण सर्व पत्रकार बांधवांनी आपलं परिवार पण घेऊन यावे आपल्याला एक वेगळा आपण साईट अलॉट करूया आपल्याला पण नावाने आपण झाडं लावूया जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अजून नजर आपण कडक ठेवणार असा आमचा